नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात संध्याकाळच्या भारी आपण काहीतरी असं आवडीचं आणि चटपटीत टेस्टी असं जेवायला पाहिजे नसतं, किंवा जेवणाचा सुद्धा थंडीमुळे कंटाळा येत असतो बनवायचा. तर भाजी पोळी आपल्याला नको वाटतं. अशा वेळेस आपण काहीतरी झटपट असं काहीतरी बनवायचा विचार करत असतो. तर आज आपण अगदी पालक खिचडी भात कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. 2 वाट्या मी इथे कोलमचा तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी मी इथे मुगाची, तुरीची आणि मसूरची डाळ घेतलेली. बटाटा एक चिरून त्याच्यावरची साल काढून घेतलेली. खडा मसाला इथे आपल्याला लागणार आहे. आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतरनं आपल्याला इथे मी पालक घेतलेले. आता तुम्हाला जर पालकचा ते गरगोट करून घालायचे असेल तर तुम्ही तिथे घालू शकता, पण भाताचा कलर ना हिरवा बनतो म्हणून मी इथे चिरून घातलेले. कांद्याची पात घेतलेली, कोथिंबीर घेतलेली, कोबी मी असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता लागणार आहे, लिंबू आपल्याला इथे लागणार आहे आणि 2 कांदे मी इथे असे थोडेसे मोठे चिरून घेतलेले. ही सगळी आपली झाली भात बनवण्याची तयारी. त्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्र करून स्वच्छ असं चोळून आपल्याला 2-4 पाण्याने इथे धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे कढईमध्ये तेल घालून घेणार आहे. आता इथे तुम्हाला तेलात बनवायची की तुपात बनवायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता. मी इथे तेल वापरलेले. 2-3 पळ्या आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. तर मी ते दोन्ही एकत्र घालत आहे. अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी असं मी घालून घेतलेले. थोडंसं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा आणि अर्धा मिनिटभर आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे. कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा असा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत इथे परतून घ्यायचा. जास्तही असा काळा अजिबात आपल्याला तो करायचा नाही किंवा जास्तही शिजून घ्यायचा नाही. तर आपल्याला असा हलकासा सोनेरी कलर म्हणजे कांदा शिजला की आपल्याला लगेच कळतं. त्यानंतर आपल्याला इथे जो आपण आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे हा आपल्याला 1 चमचा यामध्ये घालून घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर थोडासा परतून घ्यायचा. टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. तेलामध्ये 2-3 मिनटं टोमॅटो चांगलं इथे आपल्याला परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा. तर आपण इथे पालक मसाला खिचडी भात बनवत असल्यामुळे मी इथे मसाले घालते, पण जर तुम्हाला मसाला घालून बनवायचे नसेल तर तुम्ही इथे फक्त गरम मसाला, धने पावडर, हळद, हिंगच वापरू शकता. मी इथे धने पावडर, हळद, हिंग, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि जो आपला मिक्स मसाला घरी बनवलेला असतो ना तो आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करून यामध्ये घालून घेतलेले. त्यानंतर व्यवस्थित मसाला आपल्याला हलवून घ्यायचा. चिरून घेतलेला बटाटा मी यामध्ये घालून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये दुसऱ्या सुद्धा भाज्या घालू शकता, मटार घालू शकता. त्यानंतर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ढोबळी, वांगी काहीही घालू शकता. त्यानंतर चिरून घेतलेल्या भाज्या मी इथे घालून घेतलेल्या आहे. मी इथे पालक जास्त घेतलेला आहे कारण आज आपण इथे पालक घालून खिचडी भात बनवतोय. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, लिंबू पिळल्यामुळे भात एकदम मोकळा, सुटसुटीत आणि त्याची चव जी असते ना ती खूप छान लागते. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि भाज्या व्यवस्थित आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायच्या. या पद्धतीने अगदी आपल्याला 2-3 मिनटं लागले तरी चालेल, पण त्या चांगल्या आपल्याला इथे परतून घ्यायच्या. तर इथे जेव्हा आपण कच्च्या घातल्या होत्या तेव्हा त्या भरपूर वाटत होत्या, पण जेव्हा परतून घेतल्या तेव्हा त्या एकदम कमी झालेल्या आहेत. त्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आणि तांदूळ सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा. याचं कारण मी तुम्हाला सांगते, डाळ सुद्धा परतल्यामुळे पटकन शिजली जाते. दुसरं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आणि खायला एकदम व्यवस्थित लागतो. तर इथे आपण भात एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतला की त्यामध्ये पाणी घालायचं. आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथे कसं घालायचं, तर आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेले आणि 1 वाटी डाळ घेतलेली. 1 वाटी डाळीसाठी 2 वाट्या पाणी आणि 2 वाट्या तांदळासाठी 4 वाट्या पाणी, असं 6 वाट्या पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर वरनं कच्चं तेल आपल्याला घालून घ्यायचं. याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगते. कच्चं तेल घातल्यामुळे काय होतं, भात चांगला मोकळा, सुटसुटीत आणि जरासा असा तेलकट होतो. तर इथे आपण 1 पळीभर वरनं तेल घालून घेतलेले. चांगली भाताला उकळी आली की त्यानंतर आपल्याला परत एकदा भात चांगला हलवून घ्यायचा आणि गॅस इथे बारीक करून झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं भात इथे चांगला वाफेवरती शिजून घ्यायचा.
गॅस मात्र आपल्याला इथे एकदम बारीक ठेवायचा. वाफेवरती भात व्यवस्थित शिजला जातो. तर इथे तुम्ही बघू शकताय 10-15 मिनिटानंतर आपला जो भात आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे. अधनं-मधनं एकदा दोनदा भात तिथे खालीवर करत राहायचा, म्हणजे काय होतं, ज्या भाज्या किंवा डाळी आपण यामध्ये घातल्या त्या व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स होतात. तर इथे बघू शकता पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते अगदी उत्तम आणि एकदम व्यवस्थित आपण घालून घेतलेले, त्यामुळे भात चिकट नाही झाला, तर एकदम मोकळा सुटसुटीत व्यवस्थित झालेला आहे. अशा पद्धतीने आपण अगदी एकदम खानदेशी पद्धतीने पालक घालून खिचडी भात इथे बनवून घेतलेला आहे. मोकळा सुटसुटीत असा, वरनं छान असा तूप घालायचं. तोंडी लावायला तुमच्याकडे पापड लोणचं असेल तर ते यामध्ये घ्यायचं. एकदम छान असं संध्याकाळचं झटपट बनवू शकतो आणि एकदम खायला हेल्दी सुद्धा असतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.